आम्हा बारीक लोकांचा एक मुद्दा असतो, की आम्हाला जर विदाऊट अल्टरेशन कपडे होत असतील, तर आमच्यासाठी ते सोन्याहून पिवळं. सो येस, रिसेंटली मी शॉपिंग करत असताना, इम्पल्सिव्ह शॉपिंग करत असताना मला Instagramवर एक ब्रँड दिसला आणि मी त्यांचं क्लोथिंग कलेक्शन बघितलं. त्यांचे सगळे कॉटन वेअर्स बघितले आणि मला ते प्रचंड आवडले. पहिला हा येलो स्ट्रिप्सवाला, काय चेक्स म्हणतो, स्ट्रिप्स म्हणतो, व्हॉटएव्हर जे काही म्हणतो, तो हा ड्रेस आहे. कॉर्ड सेट म्हणू शकतो, कुर्ता सेट म्हणू शकतो. सो मला हा प्रचंड आवडलाय. हा ब्रँड आहे अनायना. त्याला मी पहिले अनन्या असं म्हणायचे. नंतर मला कळलं, की हा अनायना असा आहे. सो हा एकच ड्रेस नाहीये. मी असे आणखी 2 ड्रेस ऑर्डर केलेत. सो लेट्स सी. सो हा आहे सेकंड ड्रेस. हा ॲक्चुअली त्यांच्या व्हॅलेंटाईन कलेक्शन मधला वगैरे होता. सो हा ड्रेस आहे. फक्त याला ना अशी कॉर्सेट बॅक आहे. 1 मिनिट थांबा. आई गं! मेहनत आहे यार. छान दिसायला थोडीशी मेहनत पाहिजे. छान आहे हा ड्रेस. म्हणजे मी हा कॅज्युअल फिरायला जायला कधी किंवा ऑफिस वेअर म्हणून सुद्धा घालू शकते. वॉव! आता हा कदाचित माझा रेग्युलर ब्रँड होऊ शकतो. रेग्युलर ब्रँड कसं वाटतंय ते? चुकीच्या गोष्टीसाठी असतात रेग्युलर ब्रँड्स. हे ना ते छान असं इथून बसतंय ना, ते कमाल वाटतंय आणि ना इतका परफेक्ट फिटिंग आहे ना हा, इतका परफेक्ट, की काहीच करायची गरज नाहीये ह्याला. सो हा जो लास्ट ड्रेस आहे, त्यात मी जरा गोड दिसतीये. बघा तुम्हीच थांबा. सो हा आहे तो तिसरा गुड ड्रेस. हा खूप सुंदर आहे माहितीये का? आणि हे बघा असं छान याची सलवार आहे. हा टॉप आहे. याची फिटिंग सुद्धा तितकीच सुंदर आहे. आणि ओढणीचा कपडा मला असा कडक वाटला होता फोटोमध्ये, पण तो खूप जास्त असा सॉफ्ट आणि छान आहे. आणि एक याच्यावर जर मी टिकली लावली, गळ्यात छोटंसं काहीतरी घातलं, तर आय हाय! काय सुंदर दिसेल. ॲक्चुअली द सीन इज ना, की मी असे कपडे घालणं ऑलमोस्ट बंद केलंय. खूप जुन्या काळातले कपडे वापरतेय सध्या. पण आता मी घेणार आहे असे कपडे, कारण मी त्यात छान दिसते असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आणि तुम्हाला या 3 पैकी कोणता ड्रेस आवडला आणि कोणत्या ड्रेसमध्ये मी छान दिसतीये? प्लीज सांगा कमेंट करून. सो जॉय दिसतीये. चला, बाय बाय.